नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डीजी विकास फ्रॉम. तर आज सांगणार आहे की ओकल टू बीट मॅच कसं करायचं. म्हणजे की तुम्ही एफ स्टुडिओ यूज करता पण तुम्हाला ओकल अजून बीट मागं पुढं होत असेल तर त्याच्यावरती व्हिडिओ आहे. तर नाही वेळ घालता व्हिडिओ स्टार्ट करू. मॅच करू आपण ओकल टू बीट. ठीक आहे. तर तुम्हाला वरनं हे पण कळत नाही की ओकल अजून बीट ह्याला बरोबर एक्झॅक्टली सेम टू सेम बीपीएम वरती कसं म्हणजे तयार करून गाणं बनवायचं. तर ठीक आहे. तर चला न वेळ घालता व्हिडिओ स्टार्ट करू. मी तुमचा डीजी विकास. तर जाऊन लॅपटॉपची स्क्रीन, तर आला लॅपटॉपच्या स्क्रीनवर. आता काय करू, एफ एस स्टुडिओ ओपन करू आपण. बघा आता एफ एस स्टुडिओ ओपन झाला. ओपन झाल्यानंतर फाईल मॅनेजर ओपन करू. आपण एक ओकल घेऊ. ओकलचं नाव आहे नटीने मारलं मिठी, म्हणजे ओकलचं नाव म्हणजे सॉन्ग आहे ते आपलं. ठीक आहे. ड्रॅग अँड ड्रॉप करून त्याला घेतला होता एफ एस स्टुडिओमध्ये. तर आता इथं बघा की फर्स्ट बार आहे कुठं इथं. तर त्याच्या साईडला लिहिलेलं आहे नटीनं मारलं मिठी. तर ह्या इकडे एक बीट आहे छोटासा, त्याला क्लिक करू. मग इथे डिटेक्ट टेम्पोला क्लिक करू. मग इथं बघा 75 150 आहे. तर ह्याला क्लिक करू आपण. तर एक्झॅक्टली ह्याची बीपीएम किती आहे ते आपल्याला कळतंय. तर बघा आता ह्याची बीपीएम इथं म्हणजे लोड खात आहे. तर बघा आता ह्याची बीपीएम 125. ठीक आहे. 125 त्याची बीपीएम आहे. तर मेन गोष्ट म्हणजे की मी हेडफोनच घातलो नाही, तर विषय असा झालाय. तर 2 मिनिट थांबा, हेडफोन घालू म्हणून. आणि असं डिमांड नाही की हेडफोन असं 4000चं घ्या 5000चं घ्या, काय विषय नाही. विषय कशावर माहिती आहे का, तुम्ही ऐकताय काय त्याच्यावर मेन ती डिपेंड करते. तर मी वापरतो 350 रुपयाचा हेडफोन. बघा इथं दिसते. तर चला घातलो हेडफोन. तर आता काय करायचं आहे, आता 125 ची बीपीएम आली. तर आता ह्याला काय करायचं आहे, 135 करायचं आहे. तर पहिला बघू म्हण की बरोबर बीटवरती म्हणजे टेम्पो बीटवरती बरोबर ओकल वाजतंय का नाही. तर पहिला 14वा बारकडनं आपण प्ले करू. 1 मिनिट टिक ऑन करू. आता प्ले करू. 1 सेकंड हेडफोन मध्ये करू. आता कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. तर काय झालंय की ती टिक आवाज समोर चालले, थोडासा ओकल जरा मागं चाललाय. तर त्याला कसं करायचं, तर इथं बघा आता जी आहे ही 14वा बार. ठीक आहे. 14वा बार कर काय करू, एक लेझर मारू. म्हणजे की थोडासा कट करू त्याला. बघा इथं लेझर आहे, याला करू कट करून ब्रश घेऊ आणि याला बाकी शिल्लक पार्ट डिलीट करू. तर आता इथं जी 15वा बार आहे ना, बघा इकडनं ओकल स्टार्ट होते. कुठं इथं व्हिडिओ लिहिलं बघा व्हिडिओ. तर तिकडनं ओकल मेन स्टार्ट व्हायला लागेल. ह्याला पकडून जरा समोर घेऊ. समोर घेतल्यानंतर आता ट्राय करू की बरोबर बीट अनुसार वाजते का. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली. तर बघा एकदम टॉप बीटवर ती म्हणजे वाजालाय. आता काय करू की ओकलचा जरा जास्त आवाज झालाय, थोडासा कमी करतो ओकलचा आवाज. तर एवढा बास किती 40% बास. ठीक आहे. आता प्ले करू. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. तर एकदम नाद खोळा विषय. आता काय करायचं, आता ह्या ओकलला करायचं 135 बीपीएमचा आणि आपलं पूर्ण पॅनलच 135चा व्हायला पाहिजे. तर काय करू, इथं 15वा बारकडे येऊ. अजून एकदा ती लेझर घेऊ. लेझर घेऊन इकडे एक कट मारू. मग 15ला इथं कट मारलं. आता 16चं जी बार स्टार्ट होते तिथे बी एक कट मारू. तर इथं आपण कट मारलं. तर आता जी शिल्लक आहे 14 बारमधलं एवढं, ह्याला करू डिलीट. ठीक आहे. आणि इथे जी आहे ना 16 बारकडनं स्टार्टिंग होणार, ह्याला घेऊ खाली. आता काय करू, डायरेक्ट आपण बीपीएम वाढवू. तर बीपीएम बघा इकडनं वाढवतो व्यवस्थित मी. आता बघा 135. ठीक आहे. हां आता ही झालं 135. आता विषय काय झाले की आता जी ही पहिला 15 बारमध्ये ओकल होता ती आता 16 बारच्या आत घुसाला बघायला लागले. तर आता काय करायचं, आपल्याला त्या ओकलला एक्स्ट्रॅक्ट करून त्याला बरोबर 15 बारमध्ये घ्यायचं. तर त्याला घेण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, इथं बघा एक ॲरोचा ऑप्शन आहे लेफ्ट राईट. ठीक आहे. ह्याला दाबू मग वाईट झाला. ठीक आहे. आता काय करू, जी ओकल आहे 16वा बारकडली. ठीक आहे. ही शिल्लक. तर ह्याला जर बरोबर ओकलच्या एंडिंगला घेऊन येऊ असं माऊसला, तर एक ॲरो निघतो. तर काय करू, त्याला रिटर्न घेऊ म्हणून लेफ्ट साईडला. ठीक आहे. आता आपण प्ले करून बघू की ओकल कसं वाजतं बरोबर बीटवरती का नाही. कमाल झाली स्वप्नात आली. बघा एकदम टॉप त्या बीटवरती वाजायला लागली, म्हणजे टिक वरती वाजायला लागली. तर थोडंसं काय सीन झालं की ओकलमध्ये थोडा ओकल फास्ट झालं. त्याला हाय ती नॉर्मल म्हणजे जी सिंगरनं स्टार्टिंगला ओरिजिनलमध्ये म्हणलं होतं गाणं त्या आवाजमध्ये करायचं म्हणलं की काय करू, ओकलला डबल क्लिक करू. इथं बघा पिक्चरचं ऑप्शन आहे. तर याला लेफ्ट साईडला थोडासा याला मूव्ह करू. तर बस आता याला थोडासा केलं तर इथे लोडिंग खात आहे. हां तर ठीक आहे. आता ऐकून बघू की बरोबर आहे का नाही. कमाल झाली स्वप्नात आली. बघा बरोबर त्याच्या आवाजामध्ये आला, म्हणजे ती व्यवस्थित टॉप होतो. आता काय करू, आता जी 16 बार आहे तर त्याच्यामधला आपण ही म्हणजे सॅम्पल एक तयार केलेलं आहे, याला करू डिलीट केलं.
आता ही ॲरो आहे ना ह्याला बंद करू. ठीक आहे, इकडला ॲरो बंद करायचं. बंद करून जी 16 बार कडलं स्टार्टिंग पॉईंट आहे ना, तर ह्याला दाबून धरू आणि रिव्हर्स ओढू 14 बारपर्यंत. आता प्ले करून बघू की कसं पूर्ण लॉंग थ्रो आहे का नाही. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी. बघा आता एकदम नादखोळा विषय झाले, बरोबर बीट वरती पडायला लागले. आता काय करू, आता जी ओकल स्टार्ट व्हायला लागले कुठं 15 बार कडनं, त्याला घेऊ बरोबर 9 बार कडनं. ठीक आहे, तर 8 बार आपण का शिल्लक सोडले की 1 2 3, तिथं आपण एक हलकी लूप टाकणार. तर आपण हलकी लूप घेऊ. तर हलकी लूप सॅम्पल मध्ये आहे. ठीक आहे, आता ही हलकीला क्लिक करू, ड्रॅग अँड ड्रॉप केला आपण. आता ह्या लूप मध्ये थोडासा म्हणजे प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम म्हणजे की लूप जिथनं स्टार्ट होते तिथे थोडासा गॅप आहे. बघा इथे थोडासा गॅप आहे. तर ह्याला करू कट थोडासा इकडनं असं वळून. तर लक्षात ठेवा की लेफ्ट राईट ही ॲरो आहे ना, तर ती बंद असायला पाहिजे. तर आता ओकला दाबून धरू बरोबर बीटवरती. ठीक आहे, समोर घेऊ. मग सेकंड काय करू की जी लास्टचा पार्ट आहे लूपचा त्याला पण थोडासा कट करू, कारण तिथं बीटच नाही. ठीक आहे, आता ह्याला पण ॲरो ऑन करून रिव्हर्स सोडू. ठीक आहे, आता बरोबर होते व्यवस्थित स्टेप बाय स्टेप. ठीक आहे, आता ह्याला कॉपी करू. एकदा क्लिक केलं लूपला तर कॉपी होते. त्यानंतर काय करू, पूर्ण 8 बारपर्यंत घेऊन जाऊ. आता 8 बारपर्यंत घेतलं. पहिला काय करू, ओकलचा आपला बीटचा आवाज कमी करू लूपचा हलकीचा. तर ह्याला ठेवून आपण 40 पर्यंत. ठीक आहे, हे पण 40 पर्यंत राहू दे. तर आता बघा प्ले करू. आता कसं माहिती आहे का, आता जी 8वा बार आहे तिथं थोडासा आपण एक ब्रेक घालू. ब्रेक घेण्यासाठी काय करू आपण, आता ही पहिला ॲरो बंद करू. ॲरो बंद केल्यानंतर ह्याला जरा मागं घेऊन ह्याचे आता कट काढले. तर असं याची कट करू शकतो आपण. ॲरो चालू असलं की ती कट होत नाही, ॲरो बंद करायचं कट होते. ठीक आहे, तर आता ह्याचे आपण किती घेतला, 1 2 3 4. ठीक आहे, हां आता बरोबर. आता बघू, हां ओके. तर आता जी सॅम्पल हलकीच आहे ती आता आपण 9व्या बारला पण घालू. मग ओके, 9वा बार पूर्ण 17वा बारमध्ये 17वा बारपर्यंत. ठीक आहे, आता प्ले करून घेऊ. थोडासा पिच करू ओकलला. का माहिती आहे का, कॉपरेटचा विषय आहे. ओकलला डबल क्लिक करू, पूर्ण पिच करू. मग का माहिती आहे का, माझ्या चॅनलला कॉपरेट येऊ शकते, तर त्याच्यामुळं थोडं लोडिंग होत आहे. हां, तर अशा प्रकारे पूर्ण कम्प्लीट झालेला आहे. आता आपण प्ले करून घेऊ. राणी मुखर्जी नटी जी 12 बार आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे, ब्रेक टाकायचे अजून एकदा. तर ठीक आहे, आता जी इकडला एक कॉपी केल्यानंतर इथे येऊ. फर्स्ट सॉरी कॉपी गेला. आता अजून एकदा कॉपी करून घेऊ. इथे आणि इथे. ठीक आहे, आता प्ले करून घेऊ. बघा टॉप टू ओकल टू बीट मॅच झालेला आहे. आता सेकंड काय करू, जरा ओकलला थोडासा इफेक्ट लावू. तर याला घेऊ फर्स्ट ट्रॅकला. इथे येऊन डबल क्लिक केल्यानंतर असला म्हणजे पॅनल भेटेल, तर इथं फर्स्ट करू. ठीक आहे, आता हे आलं फर्स्टला. आता थोडासा याचा बेस काढू, क्लिक करू, इको टू व्ह्यू काय करू. तर ह्याच्यामध्ये येऊ इथं प्रेशरमध्ये. तर त्याचं म्हणजे लोकआउट करू 300 म्हणजे 30 हर्ट्ज. ठीक आहे, आता इकडनं त्या ओकलचा बेस कमी करू. ठीक आहे, याला फक्त वडावडे काम आहे आपलं. मुखर्जी नटी कमाल झाली, स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी. तर हे तर तुम्हाला हेड पॅनल म्हणतात बघायचं. हेड पॅनल मध्ये तुझी नाव पूर्ण A to Z दिसते की मी किती डीबी करालो काय करलो. तर इकडे हेड पॅनल मध्ये सगळं दिसतंय, तिथे पण लक्ष द्या झूम करून. तर झालं. आता सेकंड घेऊ प्रोटी लिमिटर. ठीक आहे, सॉरी लिमिटर नाही आहे. ठीक आहे, हां प्रोटी लिमिटर घेतलं. आता ही का घेतलो की जी ओकलच्या मागची जी शिल्लक आवाज आहे म्हणलं की थोडासा रिव्हर्ब म्हणा, तर ती काढण्यासाठी.
इथे की प्रेसेंटमध्ये राईट क्लिक करू, मग इथं बघा नॉईज म्हणून ऑप्शन आहे, याला क्लिक करू. आता ह्याचं कंट्रोल येत आहे बघा इथं. आता प्ले करू. कमाल झाली सपनात राणी मुखर्जी नटी, कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी, त्या नटीनं मारली. ठीक आहे, तर आता प्ले करून बघू. मग 5व्या बारकडनं प्ले करू. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. तर अशा प्रकारे तुम्हाला कळलं असेल की व्हिडिओमध्ये मी काय काय केलं. जर तुमचे अजून डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये कमेंट करा की असं असं मला होईना, काय होईना, ती होईना. तर मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला पूर्ण सपोर्ट करेल. तर भेटू मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी तुमचा डीजे विकास. बाय बाय.